हरि ओम. ब्रह्मसूत्र प्रवचन क्रमांक 44. सूत्र क्रमांक 394. अंतरा भूतग्रामवत स्वात्मनः. याची संधिफोड आहे अंतरा भूत ग्रामवत स्व आत्मनः. गावामध्ये जसा गावप्रमुख असतो, सजीव निर्जीव वस्तुजगत असते, त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये आपण स्वतः पुरु अधिक ईश म्हणजे औषात्मा म्हणून वसती करत असतो. गावामध्ये किंवा नगरामध्ये जसा गाव प्रमुख असतो किंवा नगराचा प्रमुख असतो, त्याच्याच बरोबर अन्य वस्ती असते, घरं असतात, शेती असते, अनंत प्रकारचं वस्तुजगत असतं. गावामध्ये आणखी काही बऱ्याच गोष्टी असतात, मंदिर असतं वगैरे वगैरे. त्याचप्रमाणे या देह या नगरामध्ये, म्हणजे देहाला नगर अशी उपमा दिलेली आहे. तर देह या नगरामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये आपण स्वतः पुरु म्हणजे नगरी आणि ईश म्हणजे आत्मपरब्रह्म असे आपण औषात्मा म्हणून वस्ती करून असतो. देहाला एखाद्या गावाची एखाद्या नगराची उपमा दिली आणि त्याचा जो प्रमुख असतो, म्हणजे आता गावामध्ये ग्रामपंचायतीचा सरपंच असतो, नगरामध्ये नगराध्यक्ष असतो, तसे आपण आपल्या देह या नगरीचे औषात्मा हे प्रमुख असतो. आणि त्याच्याबरोबर आपल्या देहामध्ये अनेक गोष्टी असतात. औषात्मा म्हणून आपण मातेच्या उदरी प्रवेश करतो आणि तिथे जीव निर्माण करतो, कारण आपण सूक्ष्माती सूक्ष्म आहोत, औषात्मा, आणि देह तर जड आहे. त्यामुळे दोघांचे सांगड घालण्यासाठी औषात्मा प्रथम जीव निर्माण करतो. जीव हा दोन्ही आहे, जड आहे आणि सूक्ष्मही आहे. नंतर जीव जो आहे तो देह धारण करतो औषात्म्याच्या आज्ञेने. आज्ञेने याचा अर्थ असा आहे की गजदन्मींचं जे संचित आहे ते औषात्म्याला लटकलेलं असतं. त्याच्याच बरोबर गतजन्मीचे बुद्धी, स्मृती, मन ही 3 इंद्रिय त्याच्याबरोबर असतात आलेली, अंतस इंद्रिय. तर हे गतसंचित संपावं या दृष्टीने या जन्मी जीव देह धारण करतो आणि त्याप्रमाणे औषात्मा अपेक्षा करतो की याच देही आपल्या सभोवतीचे गतसंचिताचं वलय लटकलेलं आहे ते नष्ट होईल आणि आपण मुक्त होऊ. थोडक्यामध्ये या सूत्रामध्ये आदर्श जीवन एखाद्या माणसाचं कसं असावं ते इथे सांगितलेलं आहे. आता ज्याप्रमाणे मी म्हटलं आता की गावामध्ये किंवा नगरामध्ये त्या सरपंच किंवा नगराध्यक्षाबरोबर घरं, शेती, वाडी, सरोवर किंवा तलाव, मंदिर, रस्ते, अमुक तमुक प्रत्येकाच्या घरामध्ये वस्तुजगत असतं. त्याप्रमाणे या देहामध्ये असंख्य नलिका, आतडी, मांस, मज्जा, मेद, रक्त, रेत इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. आणि या सगळ्याच्या देहामध्ये एक सांगाडा तयार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये जीव निर्माण केल्यावर त्या देहामध्ये प्राण येतो आणि तो जीव आणि तो देह सजीव होतो. आणि जीव आणि औषात्मा हे देहाच्या मध्यभागी अंतःकरणामध्ये वास्तव्य करतात. आणि आता औषात्म्याचा च्या अध्यक्षतेखाली जीवाचा कारभार सुरू होतो. औषात्म्याला अपेक्षा अशी आहे की या देहाने जीवाला गतसंचित संपण्यासाठी सहकार्य करावं आणि स्वतः सुदृढ राहावं, निरोगी राहावं आणि जो काही आपला जीवनाचा कार्यकाल असेल तो पूर्ण करावा निरोगी राहून. त्याच वेळेला सगळं संचित गतसंचित संपून जावं, या देहाने
स्वतःच्या मर्जीने नसत्या उचापती करून नवीन संचित जमा करू नये अशी रास्त अपेक्षा असते औषात्म्याकडून. यासाठी औषात्म्याची अपेक्षा अशी आहे की बुद्धीने स्मृतींच्या मदतीने पंच ज्ञानेंद्रियांकडून ग्रहण झालेलं जे ज्ञान आहे त्याचं परखड विश्लेषण करावं आणि ते जीवात्म्याला सांगावं. कारण ज्ञानेंद्रिय बाह्य वस्तू जगत आणि बाह्य जग जे आहे सगळं त्याच्या ज्या काही समोर संवेदना मिळतात त्याच्या कक्षेमध्ये त्या सगळ्याच्या सगळ्या ज्ञानेंद्रिय ग्रहण करतात आणि बुद्धीकडे पाठवून देतात. बुद्धीने स्मृतीच्या मदतीने याचं परखड विश्लेषण करावं आणि हे विश्लेषण जीवात्म्याला त्याने द्यावं आणि जीवात्म्याने याच्यामध्ये गतसंचित संपण्यासाठी तसंच देह जीवित राहण्यासाठी सुदृढ निरोगी राहण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते सगळं त्याने कर्मेंद्रियांकडून करून घ्यावं. म्हणजे स्वाभाविकच काय होतं की संपूर्ण देहाच्या ज्या कृती किंवा कर्म ज्या काही हालचाली आहेत त्या गतजन्माचं संचित संपण्याच्या दृष्टीने होतात, नवीन संचित निर्माण होऊ नये यासाठी होतात आणि सद्य देह जो धारण केलेला आहे तो सुदृढ आणि निरोगी राहावा यासाठी सगळ्या केल्या जातात हालचाली, कृती, कर्म जे काही असेल ते. आणि या सगळ्याचा औषात्म्याने साक्षी राहून त्याचं अवलोकन करावं की हे जे काही इथे सगळं चालू आहेत कृती कर्म ते आपलं गतसंचित संपण्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत. अशा प्रकारे साक्षीत्वाने औषात्म्याने आत राहावं आणि सगळं संचित नष्ट करून संपूर्ण संचित नष्ट करून ते वलय आहे त्याच्या देहाच्या सभोवती ते निघून जावं आणि त्याने मुक्त व्हावं अशी अपेक्षा आहे. मुक्त झाल्यावर प्रभू कार्य करत इथे राहावं, सायुज्य मुक्त व्हावं, प्रभू कार्य करत राहावं किंवा मुक्त व्हावं, आत्मपरब्रह्मात विलीन व्हावं. अशा प्रकारे प्रत्येक मानवाची आदर्श जीवन पद्धती काय असावी, प्रत्येक मानवाने कसं जगावं, अपेक्षा काय ठेवावी हेच या सूत्रामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे. आता इथे जे सांगितलं आहे त्याचा विस्तार पुढील सूत्रामध्ये इथे वेदर्षी व्यासमुनी करणार आहेत. सूत्र क्रमांक 395 अन्यथा भेदानुपत्तीरीती चेन्नोपदेशांतरवत. नाहीतर मनादींमुळे आत्मयात्रेमध्ये उत्पन्न होणारे असे अडथळे व्यक्त होऊन औषात्म्याला निर्देशित होणार नाहीत. आता मागच्या सूत्रामध्ये संबंध सूत्रामध्ये मनाचा उल्लेख कुठे केलेला नाहीये आणि मन तर फार मोठं अडसर या सगळ्यामध्ये त्याचा उल्लेख आता या पुढच्या सूत्रात केलाय की मागच्या 394व्या सूत्रामध्ये जे मानवाची आदर्श जीवन पद्धती सांगून झाली त्याप्रमाणे जर घडलं नाही तर काय अनर्थ होईल तो या सूत्रामध्ये सांगितलेला आहे. थोडक्यामध्ये इशारा दिलेला आहे ब्रह्मसूत्रकारांनी की 394 सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणेच आपलं जीवन जगलं गेलं पाहिजे तरच आपण मुक्त होतो, सरळ मुक्त होतो, कुठे काही अडथळा नाही, काही नाही. पण मोठा अडथळा जो आहे तो मनाचा आहे. त्याचा उल्लेख 394व्या सूत्रामध्ये केलेला नाहीये. कारण आदर्श जीवन पद्धतीमध्ये मन प्रबळ व्हावं, मन असावं अशी अपेक्षाच नाहीये. पण ते तर आहे, आपल्यामध्ये निर्माण होतं आगंतुकपणे का होईना, आपणहून का होईना. पण बाहेरून नको असलेला पाहुणा यावा तसं येतं आणि कायम करता मुक्कामाला राहतो. तेव्हा 395व्या सूत्रामुळे या मनामुळे अडथळा होतो असं सांगण्याचा त्यासाठी हे सूत्र आहे. तर या सूत्राची संधी थोडीशी आहे. अन्यथा भेदान उपपत्ती इति चेत न उपदेशांतर्गत. याचा अर्थ आहे नाहीतर मनादींमुळे आत्मयात्रेमध्ये उत्पन्न होणारे असे अडथळे व्यक्त होऊन औषात्म्याला निर्देशित होणार नाहीत. हा मोठा धोका सांगितलेला आहे की संचित संपवण्यासाठी जीव निर्माण करून आणि जीवाने
गतजन्मीचं संचित या एकाच जन्मी संपून जावं अशा दृष्टीने देहादी इंद्रिय धारण करून भागणार नाही, तेवढ्याने भागणार नाहीये. आपण गृहीत धरूया की जसं औषधाला पाहिजे तसा देह जीवाने धारण केलेला आहे आणि त्या देहाची जी काही शक्ती आहे किंवा क्षमता आहे ती मागच्या जन्मीत संपूर्णपणे या जन्मी संपावं इतकी मोठी क्षमता त्या देहामध्ये जीवाने निर्माण केलेली आहे. तो देह सुदृढ ठेवलेला आहे. परंतु हे सूत्र सांगतं की एवढ्याने भागणार नाहीये. हे सूत्र त्यासाठीच आहे कारण या देहामध्ये आपण स्वतः औषधाने वास्तव्य करणं हे अतिशय गरजेचं आहे. नुसतं वास्तव्य करून सुद्धा भागणार नाही. मागच्या सूत्रामध्ये आपण म्हटलंच की अंतःकरणामध्ये देहाबरोबर औषधानं वास्तव्य करतो आणि साक्षीत्वाने तिथे वास्तव्य करतो, पण तेवढ्याने भागणार नाहीये. ह्याचा अर्थ असा आहे की औषधामध्ये मातेच्या उदरी प्रवेश करून जीव निर्माण करून जीवाने देह धारण केला गतजन्म संपण्यासाठी, एवढ्याने भागणार नाही. त्या औषधमध्ये त्याच्यामध्ये सतत वास्तव्य करायला पाहिजे कारण तो देह सतत चैतन्य त्याला पुरवायला पाहिजे, पण तेवढ्याने भागणार नाही असं हे सूत्र सांगतं की औषधात्म्या जरी तिथे राहिला तरी त्याचं वास्तव्य साक्षीत्वाने झालं पाहिजे. हे अत्यंत महत्वाचा मुद्दा या सूत्रामध्ये ब्रह्मसूत्रकार सांगतायत. साक्षीत्वानेच त्याने राहायला पाहिजे, अन्यथा तिथे अनर्थ होईल. हे सांगण्यासाठी एक खास सूत्र आहे. अंतःकरणामध्ये आपण साक्षीत्वानेच राहायला पाहिजे. हे परत परत ठसवण्याचा हेतू असा आहे की सर्वसाधारणपणे आपण समोर जशी परिस्थिती येईल त्याला सप्तमहा रिपूमध्ये आपण आकर्षित होतो आणि त्या सप्तमहा रिपूमध्ये त्यांचे जे वाईट गुण आहेत, त्यांचे अगुण आहेत, वैगुण्य आहे त्यांचं, त्याला आपण बळी पडतो आणि आपण अंतःकरणाच्या प्रेरणेने वागत नाही, आत्मप्रेरणेने वागत नाही. औषधाच्या ज्या काही अपेक्षा असतात त्याप्रमाणे आपण वागत नाही. या सप्तरिपूंच्या आहारी जाऊन आपण वर्तणूक करतो. हे होऊ नये म्हणून हे सूत्र परत परत सांगताय सुरुवातीलाच की नुसता देह धारण करून भागणार नाही. जीवात्म्याने त्याच्यामध्ये देहादी इंद्रिय जी आहेत ती औषधात्म्याकडून अपेक्षित अशा ज्या काही आज्ञा आहेत त्याप्रमाणे देहाने कर्मयोग करायला पाहिजे. एवढ्याने भागणार नाही. तर अंतःकरणामध्ये औषधात्म्याने स्वतःच राहायचं आहेच, पण ते सुद्धा साक्षीत्वाने राहायचं. का ते पुढे आता इथे सांगितलेलं आहे की साक्षीत्वाने राहण्याला अत्यंत महत्वाचं आहे. औषधात्म्याने त्रयस्थ भावनेने एखाद्या घटनेचं प्रसंगाचं केवळ निरीक्षण करत, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की केवळ त्याने निरीक्षण करायचं आहे अतिशय परखडपणे. आणि महत्वाचं म्हणजे त्या घडत असलेल्या प्रसंगामध्ये किंचितही स्वारस्य दाखवायचं नाहीये, किंचितही जरा सुद्धा. जे जसं घडतंय तसं फक्त निरीक्षण करायचं, स्वतः भावाला विलश व्हायचं नाहीये. ती घटना चूक वाटली तर ती दुरुस्त करायला धावायचं नाहीये, बरोबर वाटली म्हणून टाळ्या पिटायच्या नाहीयेत, काहीही करायचं नाहीये. थोडक्यात गीतेमध्ये जो स्थितप्रज्ञ म्हणून सांगितलेला आहे ती स्थितप्रज्ञता औषधात्म्याला असायला पाहिजे, म्हणजे तुम्हा मला असायला पाहिजे. आणि असं असेल तर आणि तरच ती समोर घटना जशी घडत आहे तशीच्या तशी आपल्याला आकलन होईल. हे अत्यंत महत्वाचं वाक्य मी पुन्हा बोलणार आहे की औषधात्म्या देहामध्ये वास्तव्य केल्यावर त्या औषधात्म्याने जर त्रयस्थ भावनेने किंचितही समोर घडत असलेल्या प्रसंगामध्ये स्वारस्य न घेता ती घटना दुरुस्त करायला जाणं, चूक वाटली तर त्यासाठी न जाता बरोबर वाटली म्हणून टाळ्या न पिटता अत्यंत निरीच्छ भावनेने, त्रयस्थ भावनेने ती घटना त्याने पाहायला पाहिजे, अवलोकन करायला पाहिजे, निरीक्षण करायला पाहिजे. तर आणि तरच ती घटना जशी घडती आहे तशीच्या तशी त्या औषधात्म्याला आकलन होईल. एरवी असं आकलन होणार नाही.
त्याचं कारण असं आहे की ज्या घटना घडतात त्यामध्ये मनाचा फार मोठा अडथळा असतो. हे मन मध्ये काही ना काहीतरी उद्योग करतच. जर त्या मनाला वाटलं की समोर घडलेल्या घटनेमध्ये उपभोग घ्यायला संधी आहे, मग ते उपभोग आपल्या संचेतामध्ये असोत किंवा नसोत, मन देहादी इंद्रियांना नेहमी प्रोत्साहित करतं, त्यांना आकर्षित करतं आणि सांगतं की घे उपभोग. आणि तो औषात्म्याच्या अपेक्षेच्या विरुद्ध असतो. हा मनाचा फार मोठा वाईट दुर्गुण आहे. हे मन असंच असतं, सतत सतत त्याला उपभोग पाहिजे. ते आपल्याला उपयुक्त असत नाही तर नसत, हवे असतील तर असत किंवा नसत, उपभोगाने उपभोग घेत राहायचं, संचित वाढवत ठेवायचं आणि ते सतत जन्ममरण जन्ममरण होत राहायला पाहिजे, हा त्याचा हेतू आहे. तसंच ती घटना घडत असताना मनाचा त्याच्यामध्ये अडथळा येत असल्यामुळे ती घटना जशी घडते तशी घडत नाही आणि त्याचं आकलन औषात्म्याला जसं घडताय तसं होत नाही. मन त्याच्यामध्ये अडथळा आणतं आणि जर औषात्मा साक्षीत्वाने राहिला तर त्याला हेही जाणीव होईल की मन ह्याच्यामध्ये अडथळा आणताय. ही घटना अशी सरळ घडते, मनाने मध्ये गडबड केली, सहभाग घेतला, एकदम ती कुठेतरी उपभोग घ्यायला गेली किंवा आपल्याला हवायच उपभोग, पण ते मन मन म्हणतं नाही घ्यायचंय, लगेच खाली जातं रेगती. बघा सरळ एक 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 घटना आपण बघत येतोय औषात्मा. संचित संपवण्यासाठी तिथे एखादा उपभोग आहे, लगेच आपण तो घ्यायला वर जातो, पण मन म्हणतं नाही खाली चल. कारण का? तो उपभोग घेतला तर संचित संपेल ना, अगं ते संचित मनाला नकोय. आता समजा एखादा उपभोग असा आहे की आपल्याला संचित संपण्यासाठी नको आहे, मग आपण खाली यायला लागतो, मन म्हणतं चल वरती घे उपभोग, कारण उपभोगात भर होणार आहे. हे आपल्याला केव्हा कळेल औषात्म्याला? जेव्हा तो त्रयस्थ भावनेने ते पाहिल तेव्हा, नाहीतर तसं होणार नाही. आणि त्यामुळे संचित संपवण्यासाठी ज्या चुका होतात, मग मनाकडनं जास्तीत जास्त चुका होतात, कधी बुद्धीकडनं, कधी कशाही होऊ शकतात. तर ह्या चुका काय आहेत त्याची नेमकी माहिती औषात्म्याला मिळते. आणि जर अशी माहिती मिळाली नाही, तर या चुका सुधारण्यासाठी भविष्यामध्ये आपण जी कृती करू ती सुद्धा चुकीचीच होईल. बघा साधं गणित आहे अगदी. एखादी घटना घडते, ती घटना कशी घडते जशीच्या तशी आपल्याला आकलन व्हायला पाहिजे. मग त्या घटनेमध्ये चुका काय झाल्या, काय केलं गेलं, पण घटना आपल्या कर्मयोग कर्मेंद्रिय करत असतात. त्या चुका आपल्याला कळतील, अरे इथे चुकलं, हे चुकलं, पुढल्या वेळेला असं नाही होता कामा. पण मनाचा अडथळा आल्यामुळे ती घटना कर्मेंद्रिय करत असतात औषधाच्या प्रेरणेने. त्यापेक्षा ते मन त्यांना प्रेरणा देते, आकर्षित करते आणि मग ती घटना विचित्र घडते. मग आपल्याला त्याचं नेमकं आकलन व्हायलाच पाहिजे, तसं होत नाही जर आपण साक्षीत्वाने ते पाहिलं नाही तर. पण साक्षीत्व असेल तर आपल्या लक्षात येईल की कर्मेंद्रिय आपल्याला पाहिजे तसं आचरण करतात. मध्ये कोणतरी आलं, अरे मन आलाय मध्ये, त्याने असा असा घोटाळा केला, त्यामुळे हे संचित आपल्याला घ्यायचं असून आपण घेऊ शकलो नाही किंवा घ्यायचं नसून घेतलं गेलं, ही चूक पुढल्या वेळेला आपल्याला सुधारायला पाहिजे. हे साक्षीत्व राहिलं तरच आणि तरच कळेल. समजा आता आपण एक उदाहरण घेतो की आपला मुलगा समोर एखादी कृती करतो आहे. आपला मुलगा एखादी कृती समोर करतोय आणि त्याने ती चूक कृती केली, त्याने बरोबर केली नाही कृती, पण तो आपला मुलगा आहे ही भावना आपल्यामध्ये असल्यामुळे आपण त्याच्या चुकीवर पांघरून घालू. कुणी जर आपल्याला विचारलं, हो तुमचा मुलगा असं असं तिथे, आपण पांघरून घालू त्याच्यावर. हो लहान आहे, वय कोवळं आहे, अजाण आहे, त्याला कळत नाही. समजा मोठा असला, अहो तारुण्याची जरा मस्ती असते प्रत्येक वेळी, आपणही असंच केलं असेल तारुण्यात, बघूया पुढे काय होत आहे, सांगतो मी त्याला, लगेच आपली वर्तणूक बदलेल. पण जर वेगळं त्रयस्थ कोणी असेल तर त्याला आपण लगेच म्हणू, हो चुकतोय, त्याला ताबडतोब थांबवा. किंवा आपला मुलगा कृती करत असून चुकीची, आपण जर त्रयस्थ भावनेने ती पाहिली तर परखडपणे न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून आपण सांगू, तो कुणी असू दे, माझा मुलगा असू दे, काही असू दे, थांबवा त्याला. हे केव्हा होईल?
आपण त्रयस्थ भाव ठेवला तर. पण भावना जर आली आपला मुलगा आहे की सगळं संपलं, त्रयस्थपणा गेला निघून. आणि अर्थातच अशा प्रकारे त्रयस्थ भाव ठेवला नाही तर चुकीच्या घटना घडत जातील. त्या दुरुस्त करायला त्या चूक आहे हेच जर उमजलं नाही तर पुढल्या वेळेला चूक कशी दुरुस्त होणार? नाही होणार. म्हणून औषधमाने पूर्ण त्रयस्थ भावनेनेच राहायला पाहिजे. आपण प्रत्येक वेळेला साक्षीत्वाने प्रत्येक घटना निरीक्षण करायला पाहिजे. तर आपल्याला आपल्या चुका सुधारतील आणि पुढील वेळेला त्या सुधारता येतील. म्हणून हे सूत्र परत परत सांगताय की देह नुसतं धारण करून भागणार नाही. त्या देहादी इंद्रियांनी गतसंचित संपण्यासाठी कार्य करायला पाहिजे. त्यासाठी जीवाने त्याच्यावर निरीक्षण करायला पाहिजे. जीवाने त्याप्रमाणे करून घ्यायला पाहिजे, हुकमत गाजवायला पाहिजे. आणि त्याच वेळी औषात्म्याने अत्यंत परखडपणे त्रयस्थपणाने फक्त ते निरीक्षण करायला पाहिजे. तर ती घटना जशी घडते तशी आपल्याला आकलन होईल आणि त्यामध्ये जर काही चुका होत असतील तर आपण त्या भविष्य काळामध्ये सुधारू शकू. आपल्याला नेहमीच हे म्हणजे अगदी सुप्रसिद्ध म्हण आहे, आपल्याला लोकांच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ सुद्धा दिसत नाही. हा तो आपपरभाव असतो. आपलेपणाची अत्यंत आपुलकी ही जी असते स्वतःच्या माणसांबद्दल किंवा स्वतःच्या कृतीबद्दल, त्यामुळे सगळं घडतं. आणि म्हणून त्रयस्थ भाव असेल तर आपण योग्य प्रमाणे त्याचं विश्लेषण करू की चूक काय आणि बरोबर काय. पण तसं नसेल तर आपण म्हणू अरे नाही चालायचं, थोडंसं घडतं असं असू दे, वगैरे वगैरे वगैरे. मी नेहमी न्यायाधीशाचं उदाहरण प्रत्येक वेळेला तुम्हाला देतो की एखादा न्यायाधीश आहे, त्याच्यासमोर त्याचा मुलगा खुनी म्हणून हजर झाला, सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध आहेत. ते न्यायाधीश काय म्हणतो, हो त्याने केलाय पण काय वय लहान आहे, तरुण आहे, त्याला जगायचा हक्क द्यायला पाहिजे, तेव्हा फाशी द्यायला नको, जन्मठेपेची थोडीशी शिक्षा देऊ, त्याला सुधारायला संधी देऊ, वगैरे वगैरे वगैरे. का? कारण तो त्याचा मुलगा आहे. तो नसला तर सांगतो याला फाशी द्या, हा अमानुषपणे त्याने खून केलाय. नेहमी उदाहरण देतो मी हे. तेच इथे चपकल बसतंय उदाहरण. आणि देहादी इंद्रिय नेमकं काय करत आहेत हे जाणण्यासाठी औषात्मा असलेले आपण देहाच्या हालचालींचं साक्षीत्वाने केवळ निरीक्षण करायला पाहिजे. तर आणि तरच आपल्याला आपल्या चुका समजतील. आणि देहपतन झाल्यानंतर नवीन देह धारण करताना त्या देहाने काय चुका करू नये यासाठी तो देह कसा धारण करायचा याचा आपण आदेश जीवाला देऊ शकू. आणि मग जीवात्मा त्या जन्मी ते सुधारू शकेल. म्हणून आपण स्वतः सोडून जीव, बुद्धी, स्मृती, मन, देहादी इंद्रिय ही उपभोग घेत असतात आणि आपण त्रयस्थ राहून हे सगळं निरीक्षण करत असतो, पाहत असतो. या जन्मीच्या चुका जाणून पुढल्या जन्मी त्याची दुरुस्ती होण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर पुढल्या जन्मी सुद्धा ह्या चुका सुधारल्या जाणार नाहीत. औषात्माने त्रयस्थ भावनेनेच पाहायला पाहिजे सगळीकडे, साक्षीत्वच त्याचं राखायला पाहिजे. तरच तो असं करेल की पुढील जन्मीचा देह त्याप्रमाणे धारण करेल आणि पुन्हा तो तिथे साक्षीत्वानेच राहायला पाहिजे आणि निरीक्षण करायला पाहिजे की आता तरी हा देह मागच्या जन्मीच्या चुका सुधारतो का नाही. हे तो तेव्हाच पाहू शकेल जेव्हा तो साक्षीत्व टिकून राहील तेव्हा. अशा प्रकारे जन्मोजन्मी टक्के टोणपे रूपी भट्टीमध्ये, अशा प्रकारे जन्मोजन्मी टक्के टोणपे खाल्लेल्या टक्के टोणपे रूपी भट्टीमध्ये अंतस इंद्रिय तावून सुलाकून निघाली. हे मी का सांगतोय? कारण अंतस इंद्रिय असा शब्द मी वापरतोय कारण प्रत्येक जन्मी ज्या वेळेला देह पतन व्हायची वेळ येते त्यावेळेला औषात्म्याला जीवाबरोबर बुद्धी, स्मृती, मन ही सुद्धा लटकतात. ही 5 जण एकत्र येऊन देह सोडतात. आणि म्हणून मी अंतस इंद्रिय मुद्दाम म्हणतोय की टक्के टोणपे रूपी भट्टीमध्ये अंतस इंद्रिय तावून सुलाकून निघतात का हे आपल्याकडनं पाहायला जाईल. पण ती आपल्या बरोबर आलेली आहे जन्मोजन्मी. प्रत्येक देह सोडताना हे 5 जण बाहेर पडतात. औषात्म्याबरोबर जीव आणि जीवाबरोबर बुद्धी, स्मृती, मन ही 30 अंतस इंद्रिय. तर ती सुधारायला पाहिजेत मुख्य.
तर ती सुधारण्यासाठी ही त्यांची जित्याची खोड ही पूर्ण नष्ट झाली पाहिजे. अशा प्रकारे औषध मला काही घाई नाहीये. जन्मोजन्मी त्यांना अशा प्रकारच्या चुका सुधारून सुधारून एक दिवस ती कुठेतरी त्यांना कुठेतरी धक्का बसतो. हे आता असं वागता कामा नये. हा ज्या जन्मी धक्का बसेल त्याच्या पुढल्या जन्मी ते अध्यात्माला सुरू होतील, अध्यात्म तत्वाला आकर्षित होतील. हे भौतिक नको. मागच्या जन्मीच्या ह्या स्मृती आहेत त्या बुद्धीला माहिती असतात आणि त्या पुढला जन्म जगताना अशा प्रकारे जर टप्पे टोपे खाल्लेले असतील, त्या भट्टीमध्ये तावून सुलाखून निघालेली असेल बुद्धी, स्मृती आणि मन, तर बुद्धी सांगेल बाबा रे, स्मृती काय सांगते, मागच्या जन्मी आपण ही चूक केली होती, या जन्मी आपल्याला हे करायचं नाही. मन सुद्धा म्हणेल हो बाबा नको, हे असं काही नको. तिथे सुबुद्धी होते. मग बरोबर सगळं जसं वागायला पाहिजे औषात्म्याच्या प्रेरणेने तसं त्या जन्मी वागलं जातं. असा मनुष्य आपोआप अध्यात्माला वळतो. आणि म्हणून हे सूत्र सतत सांगताय की औषात्मा निरीक्षण करण्यासाठीच आज आलेला आहे. त्याने त्रयस्थ भावनेने फक्त निरीक्षण करायचं आहे, कुठेही सहभाग घ्यायचा नाही. म्हणजे सगळं पुढचं नवीन ध्येय कसा धारण करायचा, बुद्धिस्मृतीमध्ये कसं शिक्षण द्यायचं, त्यांना अडचणीत आल्यावर त्यांना काय काय होतं त्याला जाणीव झाली पाहिजे. ती त्याच्यामध्ये तावून सुलाखून निघाली की एक जन्म असा येईल की त्यांना मागच्या स्मृतीमधून सगळं बुद्धीला माहिती होईल की मागे आपण काय काय चुका केल्या होत्या, त्या ह्या जन्मी नको रे बाबा, हा जन्म सुधारेल. यासाठी औषधमाने सतत त्रयस्थ भावच बाळगायला पाहिजे. सूत्र क्रमांक 396. व्यतिहारो विशिंशती ही तरवत. संधी व्यतिहारो विशिंशंती ही तरवत. भावार्थ आहे, शब्दांची आळीपाळीने अदलाबदल करून विशेष सांगितलं जातं, कारण असे सर्वात्वादी सर्वात्मक असतं. इथे विशेष अशी पहिली गोष्ट सांगितलेली आहे की आत्मपरब्रह्माच्या उपासनेसाठी काय केलं पाहिजे ते ह्या सूत्रामध्ये विशेष करून सांगितलं आहे की आपल्याला उपासनेला उपयुक्त काय आहे आत्मपरब्रह्माच्या. याचा दुसरा विशेष असा आहे की इथे त्याच्याच शब्दांची आळीपाळीने अदलाबदल करून उपासना केली जाते. त्यामधून आत्मपरब्रह्म आणि औषात्मा यांचा संबंध व्यक्त होतो. बघा सूत्राचा काय सांगताय बघा की आत्मपरब्रह्माच्या उपासनेसाठी एक खास गोष्ट या सूत्र सांगताय की उपासना ही त्यातले शब्द आळीपाळीने मागे पुढे करून आत्मपरब्रह्म आणि औषात्मा यांचा संबंध काय आहे हे आपल्याला कळतं त्या उपासनेमुळे. ती उपासना तशी पाहिजे आणि तशीच ते करायची असते. तरच आपल्याला औषात्मा आणि आत्मपरब्रह्म यांचा संबंध कळतो असे सूत्र सांगतात. आणि त्यामुळे साधकाला आपण नेमके कोण आहोत, आपण नेमकी उपासना काय करायला पाहिजे, यापासून आपल्याला नेमकं काय प्राप्त होणार आहे याचा संपूर्ण उलगडा होतो. जर आत्मपरब्रह्म आणि औषात्मा यांचा संबंध जर तुमच्या पुढे स्पष्ट करून सांगितला गेला, तुम्हाला त्याची जाणीव करून दिली, त्याचं आकलन करून दिलं, सोप्या भाषेमध्ये रोजच्या व्यवहारातली छोटी छोटी उदाहरणं घेऊन तुमच्या गळी जर उतरवलेलं असेल, तर असा औषात्मा त्याला काय समजेल की आपण आत्मब्रह्माचे अंश आहोत. आणि जर या देहामधून संचितातून मोकळे झालो तर आपण सरळ आत्मपरब्रह्माच्या योगधामी दाखल होणार आहोत, आपण मुक्त होणार आहोत. केव्हा कळेल? जेव्हा त्याला स्वतःचा आणि आत्मपरब्रह्माचा संबंध कळेल तेव्हा. एरवी नाही कळणार. आपल्याला कळायला पाहिजे नेमकं काय, आपल्याला उद्देश काय आहे, आपण काय मिळवू शकतो, आपण काय आहोत. हे जर कळलं एखाद्याला की हो माझ्यामध्ये अशा प्रकारची क्षमता आहे, मग तो तिथे झटून काम करेल. अरे हे मी करू शकतो खरंच की. पण ही जाण नसते बऱ्याच वेळेला. आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये असं होतं एखाद्या वेळेला, एखाद्याच्या अंगामध्ये कला असते. आमच्या खेडेगावामधनं बऱ्याच वेळेला असं घडतं की हे बाहेरचे लोक येतात, काही त्यावेळेला कीर्तनं वगैरे होत असत, अमुक तमुक, कोणी मोठमोठे नट येतात, कोणी गायक येतात
आणि आमच्या त्याचा माझ्या गावचंच फक्त बोलतोय, अक्षयतृतीयेचा उत्सव 3 दिवस चालू असतो. अक्षयतृतीयेचा उत्सव 3 दिवस चालू असतो. आणि या 3 दिवसामध्ये माझी खिडकी उघडी आहे तिकडची कोपऱ्यातली. आणि या 3 दिवसामध्ये तिथे गाणं वगैरे असतं, सकाळी शास्त्रीय संगीत असतं, मग संध्याकाळी कीर्तन. तर मग आमच्या गावातला एखादा आमचा जो स्थानिक कलाकार असेल, तर त्या कलाकारा तिथे त्याने गाणं प्रस्तुत केलं, एखादं गाणं तो म्हणाला, की बाहेरनं आलेले जे गायक असतात, गवई बुवा असतात, गाणं शिकते नको, आवाज नको बोलू, सोडून देते. अशा प्रकारे त्यांनी त्याचं गाणं ऐकलं, की त्यानं एखादा आमचा गावकरी असा दिसतो, की अरे हा गाणं शिकू शकतो. ही कला त्याच्यामध्ये आहे. मग ते त्याला सांगतात, "हे बघ तुझ्यामध्ये कला अशी आहे, तू शिक गाणं, तू मोठा होशील." मग असे खेडेगावातले लोक मोठे झालेले आहेत. आज तुम्ही पाहता, खेडेगावातून आलेले, आता मी फक्त कोकण असं म्हणत नाही, कुठल्याही खेडेगावातून आलेले कितीतरी आज तुम्हाला नावालौकिला आलेले नट दिसतात, नट-नट्या दिसतात, कलावंत दिसतात, की ते मूळ खेडेगावातून आलेले आहेत. तिथे त्यांची कदर कुठेतरी केली जाते. हे ते सूत्र सांगताय. हे अवशात्मा एकदा ती जाणीव यायला पाहिजे देहादी इंद्रियांना, विशेष करून अंतस इंद्रियांना, बुद्धी, स्मृती, मन यांना पटायला पाहिजे, की अरे अवशात्मा आपल्या अंतःकरणात आहे, तो अरे आत्मपरब्रह्माचा अंश आहे. आपण जर सगळ्यांनी त्याला मदत केली, तर तो आत्मपरब्रह्म होऊ शकतो, त्याच्या दारी जाऊ शकतो, आपण सगळे मुक्त होऊ शकतो. ही जाण यावी लागते. आणि त्यासाठी हे सूत्र आहे, की ह्या शब्दांची अदलाबदल करून उपासनेमध्ये हे ठसवलं जातं, की तू म्हणजे तोच आहेस, तो म्हणजे तूच आहेस. आता बघा, हे ब्रह्मसूत्र मी आत्ता अभ्यासायला घेतले, फार तर गेल्या वर्षी. म्हणजे 23 सालच्या सुरुवातीला ब्रह्मसूत्र मी घेतली असतील अभ्यासायला. पण 1984 साली मला जो महामंत्र मिळाला आणि मी माझ्या योग साधना शिबिरामध्ये आपल्या सगळ्यांना तो सांगितलाय आणि आलेल्या हजारो जणांना तो शिकवलाय, सांगितलाय. त्याचा अर्थ बघा, इतकं उत्तम उदाहरण आपल्याच महामंत्राचं आहे आणि ब्रह्मसूत्रामध्ये आलेलं आहे. हे विशेष. मी सुद्धा हे ब्रह्मसूत्र वाचलं, मी चकित झालो. 84 साली मला जो महामंत्र मिळाला, तो या सूत्राच्या आधारावर आहे. असा तंतोतंत बरोबर बसतो बघा. आपला महामंत्र काय आहे? ओम तत्सत्त्वमसि. हे परमात्म्या, हे योगेश्वरा, तूच एकमेव सत्य आहेस. तू म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच तू आहेस. तत् सत, तूच एक सत्य आहेस. त्वम असे, मी म्हणजे तू आहेस, तू म्हणजे मी आहे. इथे मी तू, तू मी या शब्दांची अदलाबदल केलेली आहे. सारखी अदलाबदल होते. प्रत्येक मंत्र म्हणताना प्रत्येक वेळेला अदलाबदल होते. तू म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच तू आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये तुझ्या माझ्यामध्ये फरक काही नाही. मी छोटा एवढासा अंश आहे तुझा, तू विराट आहेस. कल्पनाही करत नाही इतका विराट आहेस, पण मी तुझा अंश आहे. म्हणजे मी बीज आहे तुझं. म्हणून त्याला आत्मबीज म्हणतो आपण. अंतःकरणामध्ये आत्मबीज आहे. त्याला जर अध्यात्माचं खत पाणी मिळालं, म्हणजे अध्यात्माचं खत आणि उपासनेचं पाणी असं म्हणूया आपण. तर हे बीज त्याला अंकुर फुटतो आणि ते आत्मपरब्रह्मामध्ये समर्पण होतं. आत्मपरब्रह्माचा दर्जा मिळतो आपल्याला. केवढं आहे हे? हे सूत्र त्यासाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते महामंत्र मी त्याला नाव दिलंय. आता मी परत सांगतो, 1984 साल आणि 1923 साल याच्यामध्ये किती वर्षांचा फरक आहे तुम्हीच गणित काढा. हा मंत्र त्यावेळेला मला मिळालेला आहे. 84 साली माझ्या साक्षात्कारित झालो त्यावेळेला. ओम तत्सत्वमसि. आणि हा ब्रह्मसूत्रामध्ये आलाय. मी स्वतः चकित झालो या बघून. फार महत्वाचा मंत्र आहे हा. तुम्हा सगळ्यांना त्याची उपासना मी शिकवले, सप्तचक्रावर कशी करावी. आणि आता ज्याने योग साधना शिबिर केलं नाही, परंतु हे प्रवचन ऐकून जे प्रवृत्त होतील, त्याने माझं योग साधना हे पुस्तक घ्यावं. त्या पुस्तकात हे सगळं दिलेलं आहे, सविस्तर दिलेलं आहे. तर मी म्हणजेच तू आहेस, तू म्हणजेच मी आहेस. हे शब्दांची अदलाबदल झाली. सूत्र काय सांगतं? की आळीपाळीने अदलाबदल करून विशेष सांगितलं जातं. अदलाबदल आळीपाळीने केले. तत्सत्त्वमसि, तत्सत्त्वमसि. तूच एक सत्य आहेस आणि तू म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच तू आहे, म्हणजे मी सुद्धा तुझ्यासारखाच सत्य आहे. हे ठसवलं जातं त्या उपासनेमध्ये. आणि एकदा का ही गोष्ट आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचली, की तो अंतःकरणामधला अवशात्मा
प्रज्वलित होतो, जीवात्म्याला समजतं, बुद्धिस्मृती पण सगळ्यांना समजतं. आणि अशा प्रकारे आपली वाटचाल आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडे व्हायला लागते. मग असा यात्रेकरू जो आहे तो यथाकाळी त्याला साक्षात्कार होतो, दर्शन होतं. आणि तो दार्शनिक एकदा झाला की त्याच्याकडून कधीही देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन कुठलीही कृती केली जात नाही. प्रत्येक कृती तो अवशात्म्याच्या प्रेरणेने करतो. तो भले एखादा उपभोग घेईल, पण कशासाठी? गतसंचित संपण्यासाठी. आणि तिथेच तो थांबेल. अवशात्मा सांगेल, अरे हो बाबा, हे आपल्या संचितात आहे. आता या जन्मी ते करणं योग्य आहे का अयोग्य आहे? नाही, संचित संपवण्यासाठी योग्य आहे, पण तेवढ्या पुरतच योग्य आहे. तू ते घे उपभोग आणि शांत हो. कारण गतसंचित संपलं, पुन्हा तिकडे जायचं नाहीये, नाही तर पुन्हा संचित निर्माण होईल. ही जाण आपल्याला येते. औषधात जशी प्रेरणा देईल, समोर जसं आणून देईल, ते आपण घेत सुटतो. कुठे आजूबाजूला बघत नाही, तेवढंच घेतो. ते घेतलं की तिथून आपण पुन्हा अलिप्त होतो, की पुन्हा मी अलिप्त झालो. आता पुढचा काय उपभोग संपायचा, आणा समोर, घेतला, चला आता पुढचा काय आणायचं. जे होऊन गेलं तिकडे मागे वळणं होत नाही. त्याचं आता काय, दिवाळी झाले, भरपूर पदार्थ केलेले आहेत, अजून त्याची चव जिभेवर रेंगाळत असेल. आताच झाली दिवाळी नुकतीच. पुढे चकली छान खुसखुशीत झाले, कुरकुर कुरकुर अजून कानामध्ये वाजता येते दातांनी चावताना. अजून कुठे असली शिल्लक तर आण एखादी. हे नाही. एकदा हे आलं की आपण औषधाचे औषध. एकदा उपभोग घेतला की घेतला, संपलं, तो विषय समाप्त झाला. पुढे काय ते बघायला लागू. अशा प्रकारे इथे आता हे सगळं दर्शन झाल्यानंतर, साक्षात्कारित झाल्यानंतर, हे सगळं जरी केलं आणि आपण जरी आत्मयात्रा सुरू केली, तर त्यावेळेला असं करायचं नाहीये की माझी उपासना करून झाली, मी दार्शनिक झालो, माझी आत्मयात्रा मार्गस्थ झाले. असं जरी असलं तरी साधना उपासना सुरूच ठेवायची आहे. साधना उपासना सुरूच ठेवायचे. त्या योगे आपल्याला आपल्या भावी जीवनाची दिशा योगेश्वर दाखवतो. हे मी माझ्या स्वानुभवावरून तुम्हाला सांगतो. हे थोडस मी अजून 4 वाक्य बोलून विशद करतो तुम्हाला. की झालं इथे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही सगळं आचरण केलं, तुम्हाला दार्शनिक झालात तुम्ही, असं आपण गृहीत धरू. मग स्वाभाविक काय होतं, अरे आता आपण दार्शनिक झालो, साक्षात्कार झाला, आपली यात्रा मार्गस्थ झाले, रोजचं रुटीन आपल्याला माहीत झालं, हे असं असं करायचं, आता योगधामी आपण जाऊ. मग उपासना काय करायचं करून रोज? चला, नाही, उपासना चालू ठेवायची. कशासाठी चालू ठेवायची? की उपासना केली की योगेश्वराजवळ आपलं संधान त्यावेळेला तासभर राहतं त्या उपासनेमध्ये. मग योगेश्वर आपल्याला, जर आपण योग्य वाटचाल करतोय, याची दिशा आपल्याला योगेश्वर दाखवतो. की यानंतर तू काय कर, यानंतर तू काय कर. अरे हे तुला एवढंच होतं, सोडून दे. हे एवढंच होतं तुझ्या नशीब, हे सोडून दे, याच्यात गुंतू नको, पुढे चल. हो पुढे. मग तिथे आपण भौतिक परिस्थितीने, म्हणजे मला म्हणायचं आहे, भौतिक जो काही आकर्षण आपल्याला असतं, धन, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, याच्यामध्ये एखादी प्रतिष्ठा आपल्याला मिळूनही जाते, पण ती तिथे निघूनही जाते. तिथे योगेश्वर सांगतो ते निघून जाणं हेच योग्य आहे, चल पुढे, मागे रेंगाळायचं नाही. हे फार महत्वाचं आहे. एखादी प्रसिद्धी मिळायला लागले की लोक तिकडे धावायला लागतात, आकृष्ट होतात. तिथनं पाय मागे, पुढे गेलेला मागे येतो, की अरे ती प्रतिष्ठा, लोभ होतो. नाही, जर तुमची उपासना चालू असेल तर योगेश्वर तुम्हाला आपोआप आत प्रेरणा देतो की ती प्रसिद्धी मिळाली 2 वर्षापूर्वीच होते, आता इथून पुढे त्या प्रसिद्धीशिवाय तुला पुढचा मार्ग काढायचा आहे. आपण विसरून तुला जो काय घडलं, यासाठी हे सूत्र आहे. कुठे थांबायचं, प्रत्येक वेळेला मोह कसा आवरायचा, हे तुम्ही सतत उपासना करतच राहायचंय. उपासना सोडायची नाही. तर तुम्हाला तो मार्ग सापडतो आणि तो योगेश्वर तुम्हाला मार्ग दाखवतो. हे माझ्या स्वानुभव भरून तुम्हाला सांगतोय. सूत्र क्रमांक 397, सैव ही सत्यादया. संधी पुढ आहे, सैव ही सत्यादया. भावार्थ आहे, तोच एकमेव आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम असल्या कारणाने आपण त्याचा स्वीकार करावा. एक छोटस सूत्र आहे, पण हे सूत्र आपल्या मागील सूत्राला पुष्टी देत आहे. की अशा प्रकारे अंतिमतः आपल्याला स्वतःचा शोध लागतो. आपण कोण आहोत? आपण अंशात्मा आहोत. आपण कोणी किरकोळ नाही आहोत. प्रत्यक्ष आत्मपरब्रह्माचा अंश आहे.
हा आपल्याला शोध लागतो. आणि अंतिम सत्य हेच आहे की आपण अंशात्मा म्हणजे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचेच अंश आहोत. आपण पुरुषोत्तम आहोत. आणि ध्यानामधील अंतिम उपलब्धी म्हणजे स्वशोधन, स्वतःचा शोध घ्यायचा. पृथ्वीला प्रदक्षिणा घालून आपण जिथून सुरुवात केली होती तिथेच आपण येऊन पोहोचतो. जिथून सुरुवात केली तिथे येतो आपण. पृथ्वी गोल आहे, तिथेच येतो आपण परत. म्हणजे तू म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे तू आहे, हे परमसत्य आहे. म्हणजे बघा, मी म्हणजे तू आहे, तू म्हणजे मी आहे, म्हणजे काय शेवटी पृथ्वी प्रदक्षिणा घालून आपण योगधामामधून जिथून निघालो आपण तू होतो म्हणजे परमात्मा होतो. तो आपण मी म्हणून बाहेर पडलो. पृथ्वी प्रदक्षिणा घालून झाली, संपूर्ण 84 लक्ष देहांचं यात्रा करून झाली. मानवी देही आलो, साधना उपासना केली, निरीक्षण करून बघितलं काय करायचं काय. आपण त्रयस्थपणाने जीवन जगलो, आपल्याला पुढचा मार्ग सापडला. आपण मी म्हणून यात्रा करत करत गेलो आणि तू मध्ये पुन्हा समर्पित झालो. वर्तुळ पूर्ण झालं. तू मी, तू मी, मी तू, मी तू, एवढंच एक आकलन व्हायला पाहिजे. म्हणजे साप, म्हणजे आपण असं धरूया की साप त्याला भूक लागली की अन्नरूपी स्वतःची शेपटीच गिळतो. सगळं एकच आहे, आपलं आपणच आहोत आपण. अन्नरूपी शेपटी, वेगळं काही नाहीये. आपल्याप्रमाणेच सगळे, ती शेपटी आपलीच आहे. कुठलंही अन्न आहे ते आपलंच आहे, आपणच आहोत. आपणच आपल्याला भक्षण करून आपण जिवंत राहतो. सर्वत्र एकच आहे. आत्मपरब्रह्म एकतत्व आहे. कुठे काही निराळ नाहीये, कुठेही भिन्नता नाहीये. आणि हेच परमज्ञान आहे. कवी क्रमांक 398. कामादी तरत्र तत्र चायनादिभ्यः. संधिफोड आहे. कामादी इतरत्र तत्र च आयतनादिभ्यः. स्थान वगैरेच्या समानतेवरून अशा इतर ठिकाणाचे कर्म आणि कर्म वगैरेच्या समानतेवरून अशी इतर ठिकाणे यांचा संग्रह जाणावा. संन्यासाची छाटी असते ना, मग गंमत बघा कशी. ही एक वस्तू अशी आहे की ती संन्यासाला देहाला गुंडाळायला उपयोगी पडते. छाटी देह गुंडाळून घेतो तो वस्त्र म्हणून. त्याचप्रमाणे ही छाटी त्याला डोक्याला सुद्धा बांधता येते की थंडी वारा ऊन याचं यापासून संरक्षण होण्यासाठी. तसंच ही छाटी तो अंगावर पांघरून म्हणून सुद्धा घेऊ शकतो, खाली अंथरून म्हणून सुद्धा अंथरू शकतो. तसंच ह्या छाटीने तो सामानचं गाठोडं सुद्धा बांधू शकतो. अनंत उपयोग, अनंत उपयोग. आम्ही मराठी शाळेत असताना आमचे सगळे मास्तर हे धोतर नेसणारे होते. जुन्या जमान्यातल्या गोष्टी आहेत, 1950 सालमधल्या. सगळे मास्तर आमचे धोतर नेसायचे. पॅन्ट घालणारे मास्तर आमच्या मराठी शाळेत आले नव्हते. ते इंग्रजी शाळेत गेल्यावर दिसले की मास्तर पॅन्ट सुद्धा घालतात. तिथे सुद्धा निम्मे लोक धोतरच नेसणारे होते. ते आम्हाला सांगायचंय, मुलांनो, हे धोतर अत्यंत उपयुक्त आहे, तुम्ही त्याच्या चेष्टा करू नका. तुम्ही आता नेसत नाही, साहेबाच्या नादी लागून तुम्ही पॅन्ट घालायला लागलेत आहात. पण धोतराचे उपयोग किती आहेत आम्हाला बघा. आणि सगळे छाटीचे उपयोग धोतराचे उपयोग आहेत. त्याच्यावरूनच मला हे सूत्राचा अर्थ समजला त्या कहाणीवरून. कितीतरी गोष्टी, एकच छाटी आहे पण भरपूर उपयोग आहेत, निरनिराळे निरनिराळे. याच्या प्रकारे उलट असतं की हृदयामध्ये रक्ताभिसरण करणारा, जठरामध्ये अन्नामधून सप्तरस निर्माण करणारा, त्याज्य पदार्थ बाहेर फेकणारा, सप्तरस संपूर्ण शरीरामध्ये पोचवणारा, या सप्तरसांचा कमी जास्त पुरवठा सुरळीत करणारा म्हणजे समान करणारा, देहामधील विषारी वायू बाहेर फेकणारा. देहाच्या भिन्न भिन्न स्थानी कार्य आहेत, परंतु ही सगळी कार्य ह्या एका प्राणवायूमुळे होतात. प्रवचन करणारे गावोगावी हिंडतात आणि तिथे काय करतात, एकमेव प्रभूचं कार्य. अनेक गावामध्ये हिंडतात प्रवचनकार, पण कार्य एकच, ते म्हणजे प्रभूचं. अशा प्रकारे एका स्थानामधून भिन्न भिन्न कार्य आणि भिन्न भिन्न स्थानी एकच कार्य. ही आत्मपरब्रह्माची लीला आपण जाणून घ्यायची आहे. एवढेच हे सूत्र आपल्याला सांगताय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा अनेक तऱ्हाने उपयोग होऊ शकतो. आणि आपण भिन्न भिन्न ठिकाणी गेलो तरी सुद्धा एकच गोष्ट आपल्याला करावी लागते, ती सोडून चालत नाही. अशी काही काही गोष्टी अशा आहेत
की तुम्ही कुठेही जा त्या तुम्हाला कराव्याच लागतात. अशा दोन्ही प्रकारे उलट-सुलट हे आपल्याला भान ठेवावं लागतं जीवन जगताना. सूत्र क्रमांक 399, आदराद लोपः, आदर कमी होत नाही. मागील सूत्र वाचलं की अशी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि असं आज बऱ्याच वेळेला घडलेलं तुमच्याही पाहण्यात आहे, माझ्याही पाहण्यात आहे. ऐकीव तर नक्की आहे सगळ्यांना. आणि ते हा गैरसमज जावा म्हणून हे खास सूत्र सांगितलेलं आहे. प्रामुख्याने 2 प्रकारच्या शंका असतात. ती शंका काय येते? तर मी म्हणजे तू आहेस आणि तू म्हणजे मी आहे. असं म्हटल्यामुळे अहंकार निर्माण होतो एखाद्याच्या ठिकाणी. एखादा थोडा संस्कृत जाणणारा असतो किंवा अध्यात्म करणारा असतो. 4 लोक त्याला ऐकायला येत असतात आणि तो जरा पुढारी असतो त्यांचा किंवा गुरु असतो म्हणा, काही नाव द्या त्याला. तर असं झाल्यावर त्याला अशी एखाद दिवशी आतून उर्मी येते की तत् सत त्वम असी, तो म्हणजे मी आहे, मी म्हणजे तू आहे, म्हणजे मी परमात्मा आहे. झालं. गैरसमज व्हायला वेळ किती लागतो? त्यासाठी हे सूत्र खास आहे. अरे मी म्हणजे परमात्मा आहे. मग तो त्याप्रमाणे वागायला लागतो साधकांजवळ. असा दार्शनिक एखादा साक्षात्कारित असतो. त्यालाही काहीतरी गैरसमज होऊन जातो यामुळे. हे भरकटतो तो आणि तो स्वतःला परमात्मा समजून लागतो. मग आपल्या चेलानं सांगून स्वतःला भगवान म्हणायला लागतो किंवा काय अनंत कोटी ब्रह्मांड नायक वगैरे म्हणायला लागतो. काय वाटेल त्या उपाध्या देतो. कोणी स्वतःला योगेश्वर म्हणायला लागतात वगैरे, वगैरे. आणि मग असे लोक मूर्तीवर धारणा करण्यापेक्षा ते काय सांगतात, की मी तुमच्या समोर आहे, माझ्या चेहऱ्यावर एकचित्त व्हा आणि ध्यान लावा. स्वतःला ते परमात्मा म्हणून जोखायला लागतात. परमात्मा म्हणून वावर करायला लागतात. आणि लोक तर तुम्हाला माहितीच आहेत. म्हणजे मी तर शब्द वापरतो, महामूर्ख आहेत अशांच्या नादी लागतात आणि असे लोक त्यांच्याकडून स्वतःची पूजा करून घेतात. मी असा पूजा करणारा एक पाहिलेला आहे. सत्पुरुष आहे. तर तिथे मांडी घालून बसतो आणि ते बायका, पुरुष सगळे जातात. त्याला गंध, अक्षता, फुलं लावून पूजा करतात. त्याची आरती करतात. त्याच्यावर कवनं रचतात. जिवंतपणे तो बसलाय समोर. स्वतःला परमात्मा म्हणून समजतो. हे फार धोकादायक आहे. अति धोकादायक आहे. आणि मग त्याचा गैरफायदा घेणारे ढोंगी, भोगी, सोंगी, लोभी हे बसलेलेच आहेत त्यासाठी. कोणी धनलोभी असतो, कोणी स्त्री लंपट असतो. त्याला जसं समोर येईल तसं ते गैरफायदा सगळ्याचा घेत असतात. पण त्यांच्याकडे एक असतं, बोलण्यात चतुर असतात, वाकबगार असतात आणि त्याच्या जोरावर ते सगळे उद्योग ते करतात. मग काय मठ स्थापन करायचा, आश्रम स्थापन करायचा, साधक भराभरा पैसे आणून देतात आणि साधकांच्या जीवावर त्या मठामध्ये आणि त्या आश्रमामध्ये हा नुसता गोंधळ घालतात. काय काय गोंधळ घालतात त्यांचं त्यांना जाणे. मी जरी बघून आलो असेल तरी सांगण्यात काही अर्थ नाहीये. बऱ्याच वेळा काही बोललोय मी, तुम्हाला माहीत सुद्धा असेल. तर या प्रकारे कोणालाही त्यांच्यापैकी अशा अशा प्रकारची अभिलाषा नसते. पण त्याला संस्कृत येतं आणि थोडंसं संस्कृत यायला लागल्यावर त्याला पंडित म्हणायला लागतात लोक. मग हे बहकायला लागतात. कारण तू म्हणजे मी, मी म्हणजे तू. मला संस्कृत येतं, दिव्या गीर्वाण भारती मला येते म्हणजे मी देवच आहे. मग ते हळूहळू स्वतःला पंडित वरनं योगी म्हणायला लागतात. पुढे-पुढे आध्यात्मिक गुरु म्हणायला लागतात. योग गुरु, आध्यात्मिक गुरु एक-एक वाढत-वाढत जातं. वास्तविक त्यांचा आणि योगाचा काडीचाही संबंध आयुष्यात कधी आलेला नसतो. पण भपकारा करायचा. असा गैरसमज बऱ्याच जणांचा होतो आणि ते इतरांचा गैरसमज करून देतात. बऱ्याच वेळेला दार्शनिक साक्षात्कारित झालेले कोणी असतात. मी म्हणजे तू, मी म्हणजे तू आणि तू म्हणजे मी. अशा लोकांना साक्षात्कार झाला, की काही जण इतके पापभीरू आहेत, की त्यांना भीती वाटते, की बाबा हा मंत्र मला बहकायला लावेल की काय? माझ्यामध्ये अहंकार निर्माण होईल की काय? की मी परमात्मा आहे. असेही काही आहेत. ते दार्शनिक होतात आणि त्यांना उलट भीती वाटते, की माझ्यामध्ये अहंकार निर्माण होईल. मी परमात्म्याचा अंश आहे म्हणजे मी परमात्मा आहे. यासाठी ते जपत असतात. असं काही होऊ नये म्हणून जपत असतात. सगळ्या प्रकारचे लोक आहेत.
जसे गैरफायदा घेणारे आहेत, तसे या प्रकारचे लोक आपल्याला आढळतात. मग ते प्रामाणिकपणे सांगतात, जरी मंत्र असा असला तरी आपण परमात्मा केव्हा होणारो, तिथे समर्पण होईल तेव्हा, आत्ता नव्हे. आणि मला हे तुमच्या अगोदर कळल्यामुळे मी तुम्हाला ते सांगतोय. याचा अर्थ मी कोणी मोठा नाहीये, मी तुमच्यातलाच आहे आणि तुम्ही माझ्यासारखेच होणार आहात जर तुम्ही उपासना केलीत तर. मला वाटतं पतंजली योगसूत्राच्या सुरुवातीला किंवा कुठेतरी एका पुस्तकामध्ये मी लिहिलंय, की साधक हो, मी कोणी वेगळा नाहीये तुमच्यापेक्षा. फक्त तुम्हाला जे आज मी सांगणार आहे ते मला तुमच्या आधी 15-20 वर्ष समजलं एवढंच. त्यामुळे एखाद्याने मला खांद्यावर घ्यावं आणि मी खांद्यावर असल्यामुळे तुमच्या आधी मला दूरचं अगोदर दिसतं, एवढाच फरक आहे. हे मी कुठेतरी सांगितलंय. बहुतेक पतंजली योगसूत्राच्या प्रस्तावनेमध्ये असू शकेल. एवढाच फरक आहे. ही भावना त्या साक्षात्कारीला असायला पाहिजे, त्या दार्शनिकाला असायला पाहिजे, की आपण जे साधकांना सांगतो ते साधक आपल्याप्रमाणेच आहेत. फक्त त्यांना ते आकलन झालेलं नाहीये. ते आपण फक्त त्याच्यावर प्रकाश टाकणार आहोत. आपण स्विच ऑन करणार आहोत. बस बाकी काही नाही. तिथे 20 अगोदरच आहे, बल्ब आहे, बटन आहे, सगळं आहे, पण ते बटन ऑफ आहे. तेवढं ऑन करायचं आहे. एवढंच माझं काम असतं. ते तुम्हाला सांगितलं तुम्ही सुद्धा तसेच साक्षात्कारित होणार आहात. तुम्ही सुद्धा परमात्म्याचे अंश आहात. हा भाव बाळगणारे सुद्धा असतात. सगळ्या प्रकारचे लोक असतात. आणि म्हणून वेदमहर्षी व्यासमुनी सांगतात, की अशाने अशी शंका घेण्याचं कारण नाही. त्यासाठी वेदमहर्षी व्यासमुनी आता पुढील सूत्र सांगतात. सूत्र क्रमांक 400. उपस्थिते तस तद्वद वचनात. आत्मपरब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावर आता त्याच्या दर्शनामध्ये समर्पण होते, त्याच्या तत्वांप्रमाणे आचरण होते. संधी पुढे उपस्थिते अतः तद्वचनात. मागील सूत्रामधली जी शंका आहे ती इथे व्यासमुनी निरसन करतायत, की साक्षात्कार झाल्यावर म्हणजे मी म्हणजेच तू आहे, तू म्हणजेच मी आहे, हा भाव जोपासला जातो आणि त्यामुळे आपलं आचरण आध्यात्मिक तत्वाप्रमाणे आपोआप सहजच एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून एका बाजूला औषात्म्याच्या प्रेरणेने आत्मपरब्रह्माला जसं पाहिजे तसं आपलं आचरण होतं. आपल्याला स्वस्वरूप प्राप्त होतं. आपण आत्मपरब्रह्मामध्ये समर्पण होण्यासाठी आत्मयात्रा करू लागतो. हे सूत्र कोणासाठी आहे? ज्यांना झोप मी मागच्या सूत्रामध्ये सांगितलं, ढोंगी, लोभी, सोंगी त्यांचं सांगून झालं. पण त्यानंतर असेही लोक आहेत, की आपल्याला मी म्हणजे तू, तू म्हणजे मी औषधात्मा आत्मपरब्रह्माचा आहे. ही जाण आल्यावर जी भीती वाटते, ती भीती बाळगण्याचं कारण नाही. यासाठी हे सूत्र आहे, की जेव्हा तुम्हाला साक्षात्कार होतो, त्यावेळेला तुम्ही योग्य मार्गाने आचरण करायला लागता. ते साक्षात केलं ती जाण असते, की आपण दार्शनिक झालोय, आपल्याला ते ज्ञान आलंय, आपण हे लोकांना द्यायला पाहिजे. आपल्याला झालंय, आपण आत्मयात्रा करायचे, उपासना चालू ठेवायचे. मागच्या सूत्रामध्ये सांगितलं तसं योगेश्वर आपोआप दिशा दाखवतो उपासना सुरू ठेवली तर. आणि सुरू ठेवल्यावर त्याला ती दिशा दिसायला लागते, त्याला जाण येते, हे आपल्याला योगेश्वर आणून देतोय. आपण काही करत नाही आहोत, आपली लायकी पण नाहीये, आपल्याला काही कळत पण नाहीये. बऱ्याच वेळेला गोंधळून गेलेला असतो, तर पुढे काय योगेश्वर मार्ग दाखवत जातो. तसं फक्त चालत राहायचं, मार्ग सोडायचा नाही, तो दिलेला तो एवढंच आहे. आणि असं झालं तर आपल्याला भीती बाळगायचं कारण नाही, की आपल्यामध्ये अहंकार येईल, की मी म्हणजे परमात्मा. मगाशी मी सांगितलं तुम्हाला, कोणी म्हणतं मी परमात्मा, स्वतःला भगवान म्हणून घेतात. ध्यान लावायला स्वतःची धारणा करायला सांगतात. माझ्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहा आणि ध्यान लावा. दुसरे कोण आहेत? लोभी, सोंगी, भोगी आहेत. ते वाटेल त्या मार्गाने साधकांना नको त्या मार्गाला लावतात, स्वतःचे उपभोग करून घेतात, काय वाटेल ते करतात. तिसरे त्यांना नुसती प्रसिद्धीची हौस असते. ते संस्कृत जाणतात, पंडित असतात, हळूहळू स्वतःला योगी म्हणायला लागतात, योगगुरू म्हणायला लागतात, आध्यात्मिक गुरु म्हणायला लागतात. त्यांचा संबंध काहीही नसतो. ह्या 3 लोकांसाठी आपण बोलत नाही आहोत. या सूत्रामध्ये चौथ्या लोकांसाठी सूत्र आहे, की असेही लोक आहेत, त्यांना भीती वाटते, अरे बापरे, माझ्यात अहंकार नाही निर्माण होता का? मी एक साधा आहे,
ठीक आहे, मला दर्शन झालंय, परमात्माने साक्षात्कारित झालं, ठीक आहे, पण माझ्यामध्ये अहंभाव येता कामा नये. त्यासाठी हे सूत्र आहे. ते सांगतं की नाही, येणार नाही. हा भाव ज्या अर्थी तुझ्यामध्ये आहे की मी एखाद्या वेळेस अहंकार मला येईल की काय, तिथेच तुझं आचरण शुद्ध होत आहे, ही त्याची कसोटी आहे. आता तू केव्हाच त्या पहिले तीन लोक सांगितले त्याच्यामध्ये गेला असतास, तू चौथा अलग राहिलास, त्याचं कारणच हे आहे की तुला हे माहिती आहे की आपल्याला बरंच काही अजून गाठायचं आहे, आपल्याला समर्पित व्हायचं आहे. आणि नुसतं समर्पित व्हायचं नाही, आपण यात्रा करायचे. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी जसे आळंदीहून पंढरपूर पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांची यात्रा घेऊन जात होते, गावोगावी लोकांना सामील करून घेत होते, तसं आपण करायचं आहे. आपल्याला एकदा ती आत्मपरब्रह्म म्हणजे काय कळलं, आपण दार्शनिक झालो, त्या वाटेवर आत्मपरब्रह्माच्या योगधामी आपल्याला जायचं आहे. त्या वाटेवर जे असतील त्या सगळ्यांना आपण हे ज्ञान देत जायचं आहे की बाबांनो, तुम्ही सामान्य नाही आहात, सामान्य तुम्ही नाही आहात, तुम्ही आत्मपरब्रह्माचा अंश आहात. अशीची उपासना आहे, असंच आहे बघा, मला झालाय, चला माझ्या बरोबर. सगळ्यांना सामील करून यात्रा घेऊन जायचंय. आणि यामुळे आपल्यामध्ये आपण आत्मपरब्रह्माचा अंश आहोत हा भाव कायम राहतो. आणि अशा प्रकारे आपल्या हातून कोणाचे अनादर होत नाही अजिबात. आपण कोणाचं उपमर्द करत नाही, आपल्यामध्ये अहंभाव येत नाही. मग उलट आपण परमात्म्याचा म्हणजे प्रभू कार्याचा प्रचार आणि प्रसार करत राहतो, करतच राहतो. आणि हे सांगण्यासाठी हे सूत्र आहे. मी परत सांगतो की मागच्या 399 सूत्रामध्ये मी जे 3 लोक सुरुवातीला सांगितले त्यासाठी हे सूत्र नसून, ते 3 लोक आपण सोडून देतो त्यांच्या प्रारब्धावर, ते पुन्हा जन्ममरण करत राहणार. पण तो चौथा मनुष्य आहे की ज्याला भीती वाटते की अरे बापरे, आपल्यामध्ये अहंकार तर येणार नाही, त्यासाठी हे सूत्र आहे. ज्या अर्थी तुला असं वाटतंय त्या अर्थी तू योग्य मार्गानेच चाललायस. तू बरोबर विचार करतोयस की आपल्याला अहंकार नाही होता कामा, आपलं गैरसमज होता कामा नाही. आणि तो यात्रा करणार, आजूबाजूच्या लोकांना मार्गस्थ करणार, आपल्याला तुला ते माहिती त्यांना देणार, ते करत करत तुझी यात्रा पुढे पुढे जाईल. आणि अशा लोकांना योगेश्वर मार्ग दाखवतो, हे मी माझ्या स्वानुभवावरून तुम्हाला सांगितलं. ओवी क्रमांक 401. तन निर्धा तन तन निर्धारणा नियमस तद तददृष्टे पृथग्ध्य प्रतिबंध फलम. संधिपोड आहे. तत् निर्धारण अनियम तत् दृष्टे पृथक ही अतिप्रतिबंध फलम. त्याचा भावार्थ आहे, त्या उपासनांना कसलाही विशिष्ट विधी नाही असे प्रत्याश येते, कारण कर्मफलावून कधी अगदी वेगळे फळ प्राप्त होते. येथे कर्म, उपासना आणि त्यापासून मिळणारा प्रसाद याचा संबंध स्पष्ट करण्यासाठी एक खास सूत्र लिहिलेलं आहे. कारण या संबंधी अनेक शंका असतात आणि मतप्रवाह सुद्धा असतात. काही जण त्याचं फार मोठं अवडंबर माजवतात आणि उपासना करणारे संभ्रमात पडतात की नेमकं काय करायचं, काय चाललंय, हे हा सांगतो, ते सांगतो, अनंत मतप्रवाह आहेत, नेमकं आपण काय करावं, हे सामान्य माणसं बुचकळ्यात पडतो. आणि जर आपण एखादा विशिष्ट हेतू ठेवून कर्म आणि उपासना करतो, तर त्या कर्माचं आणि उपासनेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कुठलीही तुम्ही उपासना निवडा, अनेक 100-125 उपासना असणारी पुस्तक आहेत. तर तुम्ही त्यातून काय, तुम्ही एखादं उपासनाची पद्धत तुम्ही निवडली की त्याचे सगळे नियम जे ते काटेकोर त्याचं पालन करायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं इच्छित फळ मिळतं. एखाद्याला वकील व्हायचं असेल तर त्याने लॉचा अभ्यास करायला पाहिजे, कायद्याचा अभ्यासच करायला पाहिजे, तेच त्याच्यासाठी इष्ट आहे. आपल्याला जर दार्शनिक व्हायचं आहे तर आपण अध्यात्माचा अभ्यास करायला पाहिजे, आध्यात्मिक तत्वज्ञान समजून घ्यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपण आचरण करून सूक्ष्म जडातून सूक्ष्मात जाण्यासाठी साधना उपासना करायला पाहिजे. किंवा काही हेतू न ठेवता कर्म उपासना एखादा जर करत असला तर त्याचं जे काही नैसर्गिक फळ आहे ते त्याला आपोआप प्राप्त होतं. आणि ते त्याने त्याचा स्वीकार करायचा आहे, कारण त्याची स्वतःची इच्छा काही नाहीये. काहीतरी लभ्यावश्य बाबा, काही पुढे काही मिळावं म्हणून तो साधना उपासना करत नाहीये. त्याला आनंद वाटतो, स्वांत सुखाय. 4 जण आजूबाजूला करतात, बघतो, एखाद दिवशी तो करतो, अरे त्याने बरं वाटतं की, वा छान आहे हे. तर तो आपोआप सुरू करतो, इच्छा काही नाहीये, काही असं हेतू नाहीये त्यामध्ये. तर त्याप्रमाणे नैसर्गिक फळ त्याला आपोआप मिळतं आणि त्याचा त्याने स्वीकार करायचा आहे.
तो त्याला योगेश्वराचा प्रसाद मिळालेला असतो. म्हणजे पहिल्यांदा सांगितलं की आपण मुक्त होण्यासाठी साधना उपासना करतो, त्याचे कायदे नियम पाळायचे, त्याप्रमाणे उपासना करायची, आपल्याला फळ मिळतं इच्छित. पण काही जण कोणाकडे तरी बघून उपासना सुरू करतात. त्या बिचारांनी विचार केलेला नसतो की याने काय मिळणार आहे, पण नैसर्गिकपणे त्यांना ते फळ आपोआप मिळतं. तो त्यांना मिळालेला प्रसाद असतो, त्याने तो मोठ्या आनंदाने स्वीकारायचा. तिसरे आहेत ते, आपण काही करायचं म्हणून करत नसतो, आपल्याकडून न कळत काही कर्म घडतं. म्हणजे मुद्दामही केलेलं नसतं किंवा एखाद्याकडे आकर्षित होऊन आपण करत नसतो, तर रोजच्या जीवनामध्ये एखादं करता 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 पटकन एखादं काहीतरी असं होऊन जातं की ते अध्यात्म असतं. आपल्याला हे माहित नसतं त्यावेळेला की आपण काहीतरी आध्यात्मिक करतोय आणि त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि आपल्याला अपेक्षा नसते. आपण आश्चर्यचकित होतो की अरे असं घडलं. बऱ्याच वेळा असं घडतं. एखादा सद्गुरूचा मित्र असतो लहानपणापासूनचा, तो काही करत नसतो, साधना उपासना अमुक तमुक काही करत नसतो, कधी त्याने त्या दिशेने प्रयत्न केलेला नसतो. पण त्याच्या मित्राला नेहमी सांगतो, अरे बा तू पोचलायस तशा छान आहे, आम्हाला आनंद, आम्हाला अभिमान वाटतो तुझा, आम्ही तुझे मित्र आहोत, तुमची आमची ओळख आहे, मला बरं वाटतं वगैरे वगैरे. आणि तो त्याच्या सान्निध्यात असतो, पण बालपणीचे मित्र आहेत ते. पण त्याचं बघून बघून ह्याच्या हातून आपोआप तसं वर्तन होत राहतं, हे त्यालाही माहित नसतं. कुठलाही हेतू नाहीये, काही नाही, त्याने मुद्दाम काही केलेलं नाहीये. सहज म्हणून तो नेहमीप्रमाणे काहीतरी करायला जातो, की त्याच्या हातून उपासना होत राहते आणि अचानक त्याला फळ मिळतं. अशा 3 गोष्टी इथे सांगितल्या. त्या सूत्राचा हेतू असा आहे सांगण्याचा, की कर्म उपासना करायला कोणतेही बंधन, विधी, सोपस्कार, मंत्र, तंत्र वगैरे काही आवश्यकता नाही. 3 वेगवेगळी उदाहरणं दिली मुद्दाम या सूत्रामध्ये. मुद्दामून कोणीतरी करतो यात्रा. कुणीतरी कुठेतरी सहज काहीतरी त्याचे नियम, कायदे पाळून यात्रा करत असतो आणि कोणी त्याचं बघून काहीतरी करत असतो. त्या करतोय ते बरं आहे, करूया आपण. आणि तिसरा जो आहे, त्याच्यातनं आपोआप होतं. कुठलाही हेतू नाहीये. तर रोजच्या जीवन जगता जगता त्याच्यातनं सहज आत्मपरिवर्तनासारखं आचरण केलं जातं. त्याला काही माहिती नाही यातली. अशा 3 वेगवेगळी उदाहरणं देऊन हे सूत्र सांगतं, की याचा अर्थ असा आहे, की साधना, उपासना, अध्यात्म करण्यासाठी कुठल्याही अवडंबर नाहीये. कुठलेही विधी नाहीयेत, काहीही नाहीये. तुमचं आचरण कसं होतं, ते शुद्ध आणि पवित्र आहे का नाही, एवढीच गोष्ट पाहिली जाते. मग त्यासाठी तुम्ही कशीही साधना करा, उपासना करा, ते तुम्हाला फळ आपोआप प्राप्त होतं. आपोआप होतं, तुम्ही काहीही न करता. अशा प्रकारे समस्त मानव कर्म उपासना करायला उद्युक्त व्हावेत आणि त्यांच्या हातून प्रभू कार्य घडावं, हा या सूत्र सांगायचा हेतू आहे. इथे एक महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे, की जर अयोगिक अनात्म कर्म उपासना केली किंवा घडली, तर त्यापासून आपल्याला शिक्षा मिळते आणि मिळतेच. जसं आता वर सांगितलं, की कोणी मुद्दामून कायदे नियम पाळून उपासना करतं, कोणी कोणाचं तरी बघून त्याच्या दृष्टीने सहज तो करत असतो, पण सगळं पाळत असतो, हेतू काही नसतो, पण तरी त्याला फळ मिळतं त्याचं. कुणाच्या हातून सहज केलं जातं, तरी त्याला फळ मिळतं. पण जर अनात्माचरण केलं, अयोगिक आचरण केलं, तर त्याची शिक्षा सुद्धा आत्मपरब्रह्माकडून दिली जाते, याची नोंद असावी. सूत्र क्रमांक 402. आणि हे आजच्या प्रवचनाचे सांगत आहे. प्रधानव देव तत्तदुक्तम. संधी पुढे आहे, प्रधानवत एव तत् उक्तम. असं सांगितलं जातं की अर्पण निर्णायक असलं पाहिजे. अध्यात्मामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे, की कर्म किंवा उपासना करताना आपण जे काही त्यासाठी अर्पण करू, ते पूर्णत्वाने निर्णयात्मकच असलं पाहिजे. फळ मिळालं की काही ना असा फळ मिळालं नाही की असा विचारही त्यावेळी मनात येता कामा नये. अपयश आलं, असं अपयश नाही येते, तुमची थोडी साधना अजून कमी आहे, बस तेवढंच, अजून थोडं करायला हवंय. लगेच त्याच्या विरुद्ध विचार करायला नाही लागायचे. आपण एखादं उपासना
त्या करताना तुम्ही कृती काय तुम्ही जप करताय, जप तुम्ही अर्पण करताय परमात्म्याला, एका मागोमाग एका मागोमाग एक ओंकार साधना करताय, प्राणायाम करताय, काही जे कराल ते परमात्म्याला तुम्ही अर्पण करताय. तर तिथे अर्पण केलं की केलं, त्याच्यामधून आपल्याला काय मिळायला पाहिजे आपण त्याचा अधिकार नाही. फक्त कर्म करायचा अधिकार आहे, कर्माचा फळाचा अधिकार नाही तुम्हाला. हे गीतेचं सूत्र इथे सांगितलेलं आहे आता ब्रह्मसूत्रामध्ये, म्हणजे इथून गीतेत घेतलं गेलं आहे, पण ब्रह्मसूत्र अगोदर आहेत. तर आपण एखादं काही कृती केली की त्याचं फळ वाट बघत बसायचं, केव्हा मिळणार, मग ती रुखरुख लागते, चुटपुट लागते, मी हे केलं ते केलं, अजून हे नाही, अजून ते नाही, वगैरे वगैरे वगैरे. हा भाव असता कामा नये. एकदा आपल्याकडून जी कृती झाली ती कृती झाली विसरून जायचं. आपण रोज जप करतोय, ठीक आहे, काल आज पुन्हा नव्याने सुरुवात करायची. कालचं काल जमा झालं, भूतकाळात गेलं, आज पुन्हा जप करायचा, आज पुन्हा उपासना करायची, पुन्हा ओंकार दररोज सकाळी नव्या ताज्या दमाने करायचं, की आज आपण जसं काय प्रथमच करतोय. म्हणजे फळ लवकर मिळावं हा भावच येत नाही मनामध्ये, रोज आपण प्रथमच करतोय हा भाव आहे ना. थोडक्यात काय, अपेक्षा करायची नाही कसली काय, साधना करत असायचं आणि भौतिक व्यवहारामध्ये हे आपल्या उतरतं. आपण एखाद्याला जर मदत केली एखादी, तर मदत हा शब्दाला आपण काट मारतो. उलट म्हणतो की मला ही गोष्ट करायला देवाने संधी दिली या माणसामुळे, तो त्या माणसाचा मी आभारी आहे. एखादा मनुष्य आपल्याला म्हणतो की तुम्ही देवासारखे भेटलो, मला अशी अशी अडचण होती, वेळेवर तुम्ही आलात, मला मदत केली, तुम्हाला मी नमस्कार करतो. आपण म्हणतो थांब बाबा, माझ्यावर तुझे उपकार आहेत की मला मदत करायला संधी मिळाली तुझ्यामुळे, त्याचं मी सत्कार्य घडलंही नसतं माझ्या हातून, मी काही केलेलं नाहीये. त्या प्रभूने मला दिलं, मी तुला दिलं, मी मधला एक माध्यम आहे फक्त, या पलीकडे माझी लायकी काही नाहीये. त्याने दिलं मला, मी तुला दिलं, असं काही करू नको, हा आपल्यामध्ये भाव येतो. एक तुम्हाला उदाहरण देतो. एक ताई आहेत, वृद्ध झालेले आहेत आणि त्यांचा मुलगा त्यांना म्हातारपणी काही विचारेना, देखभाल करेना त्यांची. बायको लग्न झालं, निघून गेला दुसरीकडे राहायला. त्यांच्या मिस्टरांचं पेन्शन वगैरे होतं, त्यात त्यांचं भागत होतं, चाललं होतं. पण कधी आईला भेटायला यायचं नाही, काही नाही, वगैरे वगैरे. नाही नाही म्हटलं तरी म्हातारपणी माणसाला क्लेश होतात, की आपला एवढा मुलगा आहे, एवढं छान चाललंय त्याचं, इकडे येत नाही कधी भेटायला, वगैरे वगैरे भाव येतात मनामध्ये. आणि बाकीचे भेटायला येतात ना, ते महावाईट असतात. म्हणजे ते वाईट शब्द खरोखर फार सौम्य वापरतोय. या लोकांनी आपल्या घराचा उंबरठा कधी ओलांडू नये असं वाटतं, असे लोक असतात. येतात आणि त्या टोचण्या करत असतात. मुद्दाम विचारायचं, काय मग सून आली होती कधी, तुला काय करायचं, तिची सून आहे, ती सासू, ती बघून घेते, आली गेली, तुला काय करायचंय, चौकशा करायच्या. तसं या ताईनं कोणतरी नातेवाईक आला, नतद्रष्ट नातेवाईक येतात त्यातले, आणि झाले. मुलगा केव्हा आला होता, काय आलं होतं, काय तो तुमचा मुलगा तुम्हाला विचारत नाही, आणि त्याने त्यांची निंदा सुरू केली मुलाची. त्या ताईने त्याला तिथे हात करून थांबवलं. थांबा म्हणाले, सांगू का तुम्हाला, मी माझ्या मुलाला ज्या दिवशी माझ्या देहामधून जन्म देऊन वेगळा केला, त्याच दिवशी तो एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून या जगामध्ये आलेला आहे. त्याचं स्वतःचं आयुष्य त्याला आहे, ते कसं जगायचं तो त्याचा प्रश्न आहे, तो त्याचा अधिकार आहे. माझी त्याच्याकडनं काहीही अपेक्षा नाही. मी एकदा जन्म दिला तो दिला, संपला. माझ्या देहापासून तो अलग झाला, मी अलग आहे. तो स्वतंत्र व्यक्ती आहे. त्याने काय करायचं त्याचा प्रश्न आहे. मला काही त्रास होत नाही, मला त्याच्याकडली कसली काही अपेक्षा नाही. हे तुम्ही हा विषय बंद करा. हे असं पाहिजे, हे अध्यात्म आहे. कर्म उपासना झालीच पाहिजे रोज, परंतु त्यापासून काय मिळतंय याच्यावर लक्ष असता कामा नये. कुठलेही हिशेब ठेवायचे नाहीये, अमुक केलं आणि तमुक केलं. आपला कर्मयोग रोज जो आहे नित्य, म्हणजे मी नेहमी सांगतो, स्वधर्माने प्राप्त स्वकर्म, ते अतिशय प्रामाणिकपणाने अध्यात्माचे कायदे पाळून करायचं, आणि करून झाल्यावर विसरून जायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा नवा गडी नवा राज, पुन्हा आयुष्य जगायला सुरुवात त्या दिवशी, पुन्हा दुसऱ्या दिवशीच. कुठेही मागचे हिशेब ठेवायचे नाहीत आपल्याला. असं एक दिवशी अचानक तुम्ही योगधामी जाऊन पोहोचाल आणि तुम्ही चकित व्हाल, अरे आलं सुद्धा ठिकाण. हरिओम.